ठाणे की पूर्व महापौर और शिंदे गुट की शिवसेना की जिला महिला संगठक मीनाक्षी शिंदे से जुड़ा एक कथित ऑडियो क्लिप सोशल मीडिया पर इन दिनों वायरल हो रहा है। ऑडियो में आपत्तिजनक भाषा और धमकी देने का आरोप है। मीनाक्षी शिंदे ने आरोपों से इनकार करते हुए कहा कि ऑडियो मॉर्फ किया गया है और इस मामले में कापुर बावड़ी पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज की गई है। उन्होंने इसे विरोधियों की साजिश बताया है। जातीय रंग दिला जातोय का या माध्यमातून? मला असं वाटतं की बघा, माझ्या प्रभागामध्ये सगळ्या जाती धर्माची लोक राहतात आणि गेली 18 वर्ष ह्या प्रभागाचं मी नेतृत्व करते। समाजाचं राजकारण करून हे जर इलेक्शन जिंकत असतील तर मला असं वाटतं अशा प्रकारचं म्हणजे फालतू गोष्टीवरती ते लोक चर्चा करतात, कारण नको तो विषय टाकून जातीय तेढ निर्माण करण्याचा ते प्रयत्न करतात। मी कुठेही कोणाच्या जातीवरती कधीच भाष्य केलेलं नाही, पण मला असं कळलं की मॉर्फ करून अशा प्रकारे जातीचं हे टाकलंय आणि त्याच्यामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं आणि हा निवडणुकीचा जो माहोल झालेला आहे त्याच्यामध्ये दंगे करण्याचा त्यांचा तो प्रयत्न आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला इलेक्शन लढता येईल किंवा जिंकता येईल असा त्यांचा मानस झालेला आहे। म्हणून अशा प्रकारचे जातीय रंग देऊन कुठेतरी वैचारिक लढाई न लढता किंवा आपल्याला दाखवायला लोकांसमोर कामं नाहीयेत तर ह्यांना कमी कसं करायचं, तर अशा प्रकारचं काहीतरी एक जातीचं उदाहरण देऊन जातीमध्ये म्हणजे आग लावायची हे प्रयत्न करतात। पण त्याच समाजातल्या बऱ्याच लोकांनी मला सकाळपासून फोन केले आणि मला सांगितले की एवढ्या वर्षात जातीचा विसर पडलेल्या लोकांनी आज आम्हाला फोन केले आणि सांगितले जातीसाठी एकत्र या आणि आपण त्यांच्या विरुद्ध लढूया। म्हणजे स्वतःची पोळी भाजण्यासाठी जातीचा वापर करून ते लोक कुठेतरी हे इलेक्शन जिंकण्यासाठी प्रयत्न करतायत। पण मला असं वाटतं की हा समाज देखील सुशिक्षित आहे आणि त्यांना कळते की आपण कुठे जावं आणि कुठे जाऊ नये, कारण माझ्याशी त्यांचे खूप सलोख्याचे संबंध आहेत सगळ्या जातीतल्या लोकांशी आणि त्यामुळे ते त्यांच्याबरोबर जाणार नाहीयेत। पण थोड्याफार मोजक्या लोकांना घेऊन अशा प्रकारचा रंग देण्याचा ते नक्कीच प्रयत्न करतील। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज ठाणे।